शहराच्या विकासासाठी संघर्ष अटळ, माजी मंत्री शंकरराव गडाख. नेवासा तालुक्यातील नगरपंचायत निवडणुकीची तयारी जोर धरत असताना शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. क्रांतिकारी शेतकरी पक्ष, आम आदमी पार्टी आणि मित्र पक्षांच्या वतीने नेवासा शहरात भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज भगवान यांच्या मंदिरात नारळ फोडून रॅलीला शुभारंभ करण्यात आला. रॅली दरम्यान महिलांचा आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय होता. नेवासा शहरातील विविध प्रभागातून मार्गक्रमण करत रॅलीने प्रचाराला जोरदार सुरुवात दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना माजी मंत्री शंकरराव गडाख म्हणाले की नेवासा शहराच्या विकासासाठी संघर्ष अटळ आवश्यक असल्याने मी रस्त्यावर उतरून संघर्षासाठी सदैव तयार आहे. मी कोणाच्याही टीकांना उत्तर देऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षाकडून तसेच मित्र पक्षाकडून आपण आज शुभारंभ नारळ फोडून या ठिकाणी प्रचाराचा केलेला आहे, काय सांगाल? स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या अंतर्गतामध्ये आज नेवासा नगर पंचायतीच्या ज्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत, आज क्रांतिकारी शेतकरी पक्ष आणि आम आदमी पक्ष या दोन्ही पक्षाने मिळून प्रचाराची सुरुवात आज इथे केलेली आहे. मी जाहीरपणे आभार सर्व कार्यकर्ते, महिला भगिनी, तरुण मित्र यांचे मानू इच्छितो की फार मोठा प्रतिसाद त्यांनी आज या प्रचार शुभारंभाकरता दिलेला आहे. ते आभार मानत असताना हा क्रांतिकारी शेतकरी हा स्थानिक पक्ष आहे. कालच सर्व उमेदवाराची अर्ज मागे घ्यायची कोर्टाच्या मध्ये कालची शेवटची तारीख होती. 17 उमेदवार आणि 18वा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असा क्रांतिकारी शेतकरी पक्ष आणि आम आदमी पक्षाने आम्ही दिलेले आहेत. तरुण उमेदवार आहेत, अनुभवी उमेदवार आहेत आणि तरुण आणि अनुभवी उमेदवारांचा मेळ घालून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. काल आपल्यावर अशी टीका करण्यात आली की ते अपक्ष जरी लढले तर पुढे चालून ते आमच्यातच सामील होणार आहेत, काय सांगाल? मी कालची क्लिप काही ऐकली नाही, आपणच मला ती सांगितली, नंतर मी माहिती घेतली. तर माझ्या दृष्टीने ही टीका अजिबात नाही, कारण याच्यापेक्षा खूप खालच्या पातळीवरची टीका माझ्यावरती झालेली आहे. मी नेवासकरांना आज या निमित्ताने शब्द देऊ इच्छितो की जाहीर ज्यावेळेस सभा होईल त्यावेळेस मी बोलेल, परंतु मी जे बोलेल ते कुणावरतीही टीका करणार नाही. फक्त विकासावरती, संघटनात्मक बाबतीवरती आणि शहरामध्ये शांतता राखण्याकरता आणि शहराला पुढे घेऊन जाण्याकरताच मी बोलेल, विचार मांडेल. आणि मला खात्री आहे की नेवासा शहरातला मतदार हा सुज्ञ आहे. अजून अनेक टीका टिप्पण्या माझ्यावरती होणार आहेत, परंतु नेवासा शहराच्या विकासाच्या बाबतीत कोण काय बोलतं, कोणी काय काम केलेलं आहे आणि कोण नक्की करू शकतं याच्यावरतीच मतदार नेवाशातला हा मतदान करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सुजय विखे यांनी काल एक विधान केलंय का आमच्या गाडीमध्ये जागा नाही, अनेकांना इकडे यायचे. त्यांनी तुम्हाला उद्देशून एक विधान केलंय, मी तेच सांगतो की ही टीका मी मानत नाही. याच्यापेक्षा खूप वाईट आणि खूपच खालच्या पातळीवरच्या टीका स्थानिक लोकांनी जिल्ह्यातल्या केलेल्या आहेत. मी मात्र त्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. या टीकेकडे दुर्लक्ष करून मी माझं लक्ष फक्त या निवडणुकीकडे दिलेलं आहे. आणि मला खात्री आहे की कितीही टीका झाली, कितीही आरोप झाले तरी देखील आमचे 17चे 17 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार 18वा हा प्रचंड बहुमताने निवडून येईल. क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकुमार पाटील यांनीही नागरिकांना संबोधित करत पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन केले. यावेळी आम आदमी पार्टीचे ॲडव्होकेट संजय सुखदान यांनीही भाषण करत विरोधकावर टीका केली. शंकरराव गडाख यांच्या विरोधात विरोधकांनी चक्रव्यूह उभा केला आहे, मात्र आपण सर्व मिळून हा चक्रव्यूह भेदू. नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू, असे ते म्हणाले. निवडणूक जवळ येत असताना नेवासा नगरपंचायत क्षेत्रातील राजकीय तापमान आणखी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.